लातूर शहरासह जिल्ह्यामध्ये क्षुल्लक कारणावरून खुनांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पूर्व भागात पोलिसांची गस्त वाढवावी या मागणीसाठी लातूर शहर काँग्रेस कमिटीकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. लातूर शहरात प्रज्वल मस्के या तरुणाला भर रस्त्यात चाकूने भोसकून त्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाची आहे. मागच्या काही दिवसात लातूर शहरात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असून त्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये वाढते अवैध व्यवसाय आणि त्यातून घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर स्वरूपाचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर तातडीने कठोर स्वरूपाच्या उपाययोजना कराव्यात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि गैरप्रकार थांबवावेत या मागणीसाठी लातूर काँग्रेस कमिटीने पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. लातूर शहर हे खरं तर शांत शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु मागच्या काही दिवसामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात शहरामध्ये वाढलेलं आहे. लहान अल्पवयीन मुलांकडे शस्त्र घेऊन ते शस्त्राच्या आधारे धाक दडपशाही निर्माण करत आहेत. काल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये प्रकार झाला, भर चौकामध्ये अशा घटना होत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न शहरामध्ये निर्माण झाले की काय, अशी एक सर्वसामान्य नागरिकांमध्ये भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे आज आम्ही सर्वच महानगरपालिकेचे आमचे प्रतिनिधी एस-पी साहेबांना भेटून या बाबतची एस-पी साहेबांसोबत चर्चा केली. विशेषतः पूर्व भागामध्ये पोलिसांच्या गस्ती वाढवणं गरजेचं आहे, अशी आमची त्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती आणि जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई निर्माण करावी जेणेकरून एक कायद्याचा धाक निर्माण होईल आणि असे वाम प्रकार गैरप्रकार थांबतील, अशा प्रकारची मागणी केली.